विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती। मित्रांनो, समाज कल्याण विभाग या भरतीचे वेळापत्रक आधीच प्रसिद्ध झालेले आहे। 4 मार्च पासून 19 मार्च पर्यंत समाज कल्याण विभागाचे वेगवेगळ्या पदांचे पेपर होणार आहेत आणि त्याचे हॉल तिकीट सध्या आता उपलब्ध झालेले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये हे हॉल तिकीट कशा प्रकारचे डाउनलोड करायचं डिटेल्स मध्ये माहिती सांगणार आहे। फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे। अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला एक लिंक देणार आहे, त्या लिंक वरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथे सेंटर वरती तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि ज्या वेळेस फॉर्म भरत होता त्यावेळेस रजिस्ट्रेशन आणि पासवर्ड तुम्हाला भेटला असेल तो पासवर्ड या ठिकाणी जशाच्या तसा टाकून घ्यायचा आहे। आणि इथे बघू शकता जो तुम्हाला कॅप्चा दिलेला आहे सर्वांना वेगवेगळा भेटेल तो इथे टाकून घ्यायचा आहे। दोन्ही टाकल्याच्या नंतर याला खालच्या लॉगिनच्या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं या भरतीमध्ये जर तुम्हाला सिलेक्शन घ्यायचं असेल, चांगल्या प्रकारे मार्क्स घ्यायचे असेल तर नोट्स बद्दल मी तुम्हाला आत्ताच सांगून देतो। आता मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे जीके आणि चालू घडामोडी, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी तुम्हाला 3500 प्लस वन लाइनर असणार आहे। याच्यामध्ये सर्व डिटेल्समध्ये सर्व महिन्यांच्या चालू घडामोडी आणि जीके 3500 प्लस वन लाइनर आहे। 400 प्लसच 4000 प्लसच आहेत, परंतु इथे कॉमन साठी मी या ठिकाणी बघू शकता इथे 3500 केलेले 4000 प्लस जीके आणि चालू घडामोडी वन लाइनर स्वरूपामध्ये भेटणार आहेत। आणि मराठी व्याकरण ज्या प्रकारचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द जे शब्दसंग्रह सर्व या ठिकाणी मराठी व्याकरण कव्हर करण्यात आलेले आहे। इंग्रजी व्याकरण व्हॅकॅब्युलरी वगैरे सर्व त्याच लेवलचे कव्हर करण्यात आलेले आहे। आणि या सर्व या ठिकाणी बघू शकता पीडीएफ स्वरूपामध्ये 150 पानांची पीडीएफ, 200 पानांची, 300 पानांची, 400 पानांची सर्व गणित बुद्धिमत्ता सर्व आहे। या नोट्स घेण्यासाठी तुम्हाला किती रुपयामध्ये घ्यायचे असतील, एवढ्या कमी किमतीमध्ये कुठेही भेटणार नाही। सर्व विषयांच्या नोट्स फक्त 149 मध्ये भेटणार आहेत। या नोट्स घेण्यासाठी तुम्हाला 91 39 64 31 99 या नंबरवरती 149चं पेमेंट करून त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा। सर्व नोट्स पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला उपलब्ध होतील, ज्याच्या तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकतात। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता हे हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं ते आपण बघूयात। आता इथे मी माझा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून घेतो। आता मित्रांनो, मी रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा जशाचा तसा या ठिकाणी टाकून घेतलेला आहे। आता येथे लॉगिनच्या ऑप्शनवरती मी क्लिक करतो। बघू शकता या ठिकाणी लॉग इन केल्याच्या नंतर खूप दिवसापूर्वी या ठिकाणी आपण फॉर्म भरलेला असल्यामुळे इथे जे बघू शकता इथे माझा युजर आयडी आलेला आहे, इथे पासवर्ड आलेला आहे। आता नवीन पासवर्ड तुम्हाला इथे क्रिएट करायचा आहे। आता मी इथे सिंपली नवीन पासवर्ड टाकतो माझा। ठीक आहे, नवीन पासवर्ड टाकून घ्यायचा आहे, दोनदा टाकायचा आहे तुम्हाला जशाचा तसा पासवर्ड। बघू शकता नवीन पासवर्ड टाकला। आता इथे मी या ठिकाणी कॅप्चा जशाचा तसा टाकून घेतो। बघू शकता आता कॅप्चा वगैरे जशाचा टाकला, पुन्हा या ठिकाणी चेंज पासवर्ड वरती मी या ठिकाणी क्लिक करतो। बघू शकता या ठिकाणी बघू शकता युअर पासवर्ड हॅज बीन चेंज्ड सक्सेसफुली, प्लीज लॉग इन अगेन। आता पुन्हा या ठिकाणी जो पासवर्ड मी टाकलेला होता तो या ठिकाणी टाकायचा, इथे ओकेच्या ऑप्शनवरती मी क्लिक केले। माझा या ठिकाणी बघू शकता इथे आता मी माझं या ठिकाणी माहिती येथे पुन्हा एकदा टाकून घेणार आहे। रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड पुन्हा टाकणार आहे, जो नवीन मी क्रिएट केला आहे तो टाकणार आहे। आता बघू शकता पुन्हा एकदा पासवर्ड टाकलेला आहे, लॉगिनच्या ऑप्शनवरती मी क्लिक करतो। एक मिनिट, कॅप्चा चुकलेला आहे, पुन्हा एकदा टाकायचा आहे। बघू शकता 651 स्मॉल वाय 6 टी के। बघू शकता आता मी पुन्हा लॉग इन करतो इथे। बघू शकता लॉग इन केल्याच्या नंतर आता लॉग इन केलं, इथे पासवर्ड सेव्ह करायचा असेल तर सेव्ह करा, नाही तर आता मला सेव्ह करायचा नॉट नाव वरती मी क्लिक करतो आणि इथं क्लोजच्या ऑप्शनवरती क्लिक करतो। आता माझा या ठिकाणी इथे फॉर्म ओपन झालेला आहे। आता इथे तुम्हाला जायचं आहे, बघू शकता पोस्ट सिलेक्शन वरती जायचं आहे। तर बघू शकता इथे बघू शकता इथे डोळ्याचा जो आयकॉन आहे, डोळ्याचा जो आयकॉन आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता इथं क्लोजचा ऑप्शन येईल, तो क्लिक करायचा आहे। माझा पूर्ण फॉर्म इथे ओपन झालेला बघायला भेटेल आणि इथे ऍडमिट तुमची पेमेंट स्लिप फॉर्म, इथे ऍडमिट कार्डचा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती मी क्लिक करत आहे। बघू शकता त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे डायरेक्टली ऍडमिट कार्ड डाउनलोडचा या ठिकाणी बघू शकता इथे ऑप्शन भेटेल, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं या ठिकाणी ऍडमिट कार्ड डाउनलोड करू शकतात। मित्रांनो, अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑन करा। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये।